देश के सबसे लोकप्रिय और विकासशील नेताओं में शुमार केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आज 68 साल के हो गए हैं। नागपुर में उनके जन्मदिन पर जनसैलाब उमड़ पड़ा। शुभेच्छाओं का तांता लगा और इस खास दिन को उनके परिवार ने भी बेहद खास बना दिया। 68वें जन्मदिन पर नितिन गडकरी के घर आज सुबह से ही खास हलचल रही। शुभेच्छा देने वालों की कतारें थी, लेकिन सबसे प्यारा तोहफा उन्हें उनकी नाती से मिला। हाथ से बना एक ग्रीटिंग कार्ड जिसमें लिखा था हैप्पी बर्थडे आबा। गडकरी परिवार ने पारंपरिक पद्धति से उनका औक्षण किया। चेहरे पर मुस्कान, आंखों में अपनापन और जुबान पर थे जनता के लिए संकल्प के शब्द। काम कभी पूरा नहीं होता, मैं लोकहित को ध्यान में रखकर काम करता हूं। विदर्भ की खेती, उद्योग और रोजगार के लिए अभी बहुत कुछ करना बाकी है। गडकरी ने ऐलान किया कि नागपुर में जल्द ही एग्रो विजन भवन तैयार होगा, एक ऐसा सेंटर जहां किसानों को प्रशिक्षण, तकनीक और संसाधन मिलेंगे, ताकि खेती सिर्फ परिश्रम नहीं बल्कि लाभकारी व्यवसाय बने। मी तर अतिशय सामान्य व्यक्ती आहे, पण मला सगळ्यात मोठी माझी संपत्ती काही असेल तर माझ्या मित्रमंडळींनी, परिवारांनी आणि समाजातल्या सर्व घटकांनी आणि दूरदूरच्या जनतेने माझ्याबद्दल जे शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले ही माझ्या आयुष्यातली पुंजी आहे। आणि हे आशीर्वाद मला नक्कीच समाजाकरता, देशाकरता चांगलं काम करण्याची प्रेरणा देत राहील आणि जोपर्यंत मला करता येईल तोपर्यंत मी काम करत राहील। आणि म्हणूनच माझ्या ऑफिसमध्ये मी एक संस्कृत सुभाषित लिहून ठेवला आहे की मनसा सततम स्मरणीयम, वचसा सततम वदनीयम, लोकहितम मम करणीयम। या समाजातल्या तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत त्याचं जीवन बदलवण्याकरता जे जे काम मला करता येईल ते करण्याचा मी पूर्ण ताकदीने प्रयत्न करीन। हाच माझा संकल्प आहे। जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ते नक्की करत राहील। तुम्ही शेतकऱ्यांसाठी विदर्भातलं मोठं काम केलं, असं काय राहिलं की जे करायचं राहिलं आहे, भविष्याच्या काळात करायचं आहे? काम कधीच संपत नाही, कारण जेवढी माणसं आहेत तेवढी समस्या आहेत, पण त्या सोडवण्याचा प्रयत्न पॉझिटिव्हिटी समोर ठेवून करणं हे प्रत्येकाने करत राहायला पाहिजे। मी त्याचा प्रयत्न करत असतो। आता मी साड्या तयार करण्यापासून, चिंध्याच्या गालिच्यांपासून, ऑर्गॅनिक फार्मिंगपासून, सांस्कृतिक महोत्सव, क्रीडा महोत्सव, ॲडव्हान्टेज विदर्भ, ॲग्रोव्हिजन, ज्येष्ठ नागरिक, आता वेगवेगळ्या क्षेत्रात काम करायचा प्रयत्न करतो। आणि लवकरच आता आमच्या सगळ्या संस्थांच्या मोठी 7 मजली इमारत होणार आहे आणि तिथे संगीत, नृत्य, नाटक या कलाकारांना निःशुल्क सगळ्या प्रकारची सोय उपलब्ध होणार आहे। नागपूर हे माझं जन्मस्थान आहे, हृदयस्थान आहे। नागपूरचं ऋण आहे की नागपूरच्या जनतेने दिलेल्या प्रेमातूनच मी आज देशामध्ये काम करू शकलो। या जनतेला मी आपला परिवार मानतो। जात, पंथ, धर्म, भाषा याच्या पलीकडे जाऊन प्रत्येक नागपूरकर हा माझा परिवार आहे आणि मी नागपूरकरांचा आहे, हीच माझी भावना आहे। मला बरंच काही करायचं आहे आणि जेवढं जमेल तेवढं करण्याचा मी जरूर प्रयत्न करेन। हे आपल्या देशामध्ये प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आहे की आत्मनिर्भर भारत झाला पाहिजे, $5 ट्रिलियन इकॉनॉमी झाली पाहिजे, विश्वगुरू झाला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपल्या देशात ते पोटेन्शियल आहे आणि नजीकच्या काळात ते स्वप्न नक्की पूर्ण होईल असं मला वाटतं। उनका साफ सोच और स्पष्ट दृष्टिकोण यही दर्शाता है कि क्यों नितिन गडकरी आज भी जनता के दिलों में उतने ही लोकप्रिय हैं जितने सत्ता के गलियारों में प्रभावशाली। जहां अधिकतर लोग जन्मदिन पर रिटायर होते हैं, गडकरी जी कहते हैं काम अभी बाकी है। न्यूज फर्स्ट की ओर से उन्हें जन्मदिन की ढेरों शुभकामनाएं। हम कामना करते हैं कि उनका विकास का संकल्प यूं ही जारी रहे। नागपुर से न्यूज फर्स्ट के लिए रोशन बोगडे की रिपोर्ट।